चला सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू आपण पाहिला, तेवढंच चांगला स्ट्रोक देखील खेळले होते आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. किशोर मुंडे आहेत गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये आणि स्ट्राईक इनला फलंदाज विजय आहेत. यावेळीचा फुलटा चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू झालाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतीये. मंगेश 11 वाडेकर या टीमची धावसंख्या आहे 1. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. श्री बाळाजी मित्रमंडळ मानपाडा आणि जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपलादेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही पहिली रात्र आहे आणि शेवटचा सामना सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान देतोय फलंदाज निलेश कापसे. रन मशीन आहे मंगेश 11 वाडेकर या टीमची. फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षक होते विक्रम आणि आलाय हा डॉट बॉल. किशोर मुंडे याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता किशोर मुंडे आणि निलेश कापसे यांनी. आणि ते दोन खेळाडू आमने सामने आहे. क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग फिल्डिंग कृष्णा मडवीच्या माध्यमातून. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3. जिग्नेश दातीलकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आगासन या टीमला सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फुलटॉस चेंडू गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. या इनिंग मधील पहिला चौकार निलेशच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. सात धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. गंगाराम येत आहेत. क्या बात आहे, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता. नक्कीच विजयच्या या बॅटिंग स्टाईल मध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 7. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये लालचंद्र आहेत. 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. ओमसई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी होंडा शाईन आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या होंडा शाईनने मॅन ऑफ द सिरीज साठी. त्यानंतर ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत 40+ साठी, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या. स्ट्राइक इनला फलंदाज निलेश कापसे आहेत.
इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इनफिल्डच्या वरून फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. या 4 ने पुढे जाईल 12. जिग्नेश दातिलकर यांच्याकडून आगासन टीमला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन, असं वाटलं की हा झेल होईल, परंतु आधीच फिल्डर डायव्हर्ट झाले होते आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. नक्कीच आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजची खऱ्या अर्थाने ही होंडा शाईन बाईक आणि एकनाथ दादा भोईर यांना देखील आपण पाहू शकाल आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती. रणजित ठाणगे देखील आहेत. धावसंख्या आहे 14. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 18. संघाची धावसंख्या आहे 18 आणि वैयक्तिक खेळतोय निलेश कापसे 7 चेंडू आणि 16 या धावसंख्येवरती. त्यामध्ये 3 चौकार आहेत. त्याच्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग तो करतोय. पुन्हा एकदा स्वीप करतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. लालचंद आहेत आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण लालचंदने केलंय या चेंडूवरती आणि मिळतील या एकूण 2 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मंगेश 11 वाडेकर या टीमची बिनबाद 20. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. जो संघ इथून हा सामना जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. गोलंदाज सुनील आहेत. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. विजय संघर्ष करतोय या इनिंग मध्ये, कारण की विजय अवघ्या 2 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आतापर्यंत या इनिंग मध्ये 5 चेंडू खेळलाय आणि अवघ्या 2 धावा आल्यात विजयच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला निलेश कापसे खूप चांगली बॅटिंग करतात. 8 चेंडू आणि 18 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. खूप चांगली माहिती अशोक दादा पाटील आम्हाला देत आहेत. 40+ ऑफिशियल गुणलेखक आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि थांबवलंय. याही चेंडूवरती शांत ठेवलंय विजयला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. आलाय हा डॉट बॉल. सुनीलने या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत
आपल्या 40+ आणि दोन संघ आमने सामने आहेत. क्या बात है, क्या बात है. गुड लेन स्पोर्ट वरून चेंडू राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलाय. तिन्ही चेंडू आपण पाहिले, नक्कीच वेगळ्या लाईन वरती पिचिंग केले सुनीलने. एक चांगली गोष्ट आहे. एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि सुनीलने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे, प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये सलगचे 3 चेंडू आलेत. डॉट. आतापर्यंत 15 चेंडू फेकलेले आहेत या इनिंग मध्ये आगासन टीमने आणि त्यामध्ये 7 चेंडू डॉट आहेत. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. विकेट कीपर सुरेख झेल पकडलाय. यस्टनच्या पाठीमागे बिंदासने फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. मंगेश 11 वाडेकर 40+ या टीमला विजय. बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर 8 चेंडू आणि अवघ्या 2 धाव बनवल्या विजयने. न्यू बॅट्समन गणेश पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती. शॉर्ट कव्हर पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सुनीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सुनीलसाठी, कारण की या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील मिळवली आहे आपल्या संघासाठी. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज सुनीलने. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी. मोनिश मुंडे देखील आपल्या टीमला सपोर्ट करतायत, ते देखील उपस्थित आहेत आपल्या या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा स्वीप करतायत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार निलेशच्या बॅटमधून. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. या षटकामध्ये गणेश पाटील ऑन स्ट्राइक. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, स्लॉग स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. वाडेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. सो मच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पिकअप स्ट्रोक, स्लॉग स्वीप हे फेवरेट झोन आहे गणेश पाटील यांचं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, हे क्षेत्र आवडते आहेत. या क्षेत्रांमध्ये बॅटिंग करणं हे नक्कीच तो
आवडते हे क्षेत्र आहेत, आवडते हे फटके आहेत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिले तर नक्की शॉर्ट ऑन बॉल गेलं होतं. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये डीप मधून. फिल्डर येतील आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये गोलंदाज बालराम बेडेकर आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज निलेश कापसे जो खेळतोय 22 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये देखील 26 धावा बनवल्या होत्या आणि याही मॅच मध्ये 22 धावा आतापर्यंत बनवल्यात. क्या बात आहे. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. क्या बात आहे. ऑफ कटरा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा आहे आणि 2 फिल्डरच्या मधून हा चेंडू निघाला होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन शॉर्ट थर्डमॅनला मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील एकूण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लाऊड अपील करतायत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 35. 35 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच आमचे बॉल बॉय करण यांचं मी विशेष कौतुक करेन दादा, कारण की पहिल्या मॅच पासून तो या शेवटच्या मॅच पर्यंत नक्कीच तिथेच उपस्थित आहे आणि खूप चांगले सहकार्य करतोय. अंतिम चेंडूवरती येतोय हा षटकार गणेश पाटीलच्या बॅटमधून. शेवट गोड केलाय. मंगेश 11 वाडेकर या टीमने लगावलाय षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे वाडेकर या संघाने. या मॅच मध्ये आगासन या टीम समोर 24 चेंडू बनवायचे धावा 42 या मॅच मध्ये आगासन 40+ या टीमला आणि या 42 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ आजदे, आमचे परम मित्र, आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य नितीनजी काळन यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
तर गणेश पाटीलचे 2 षटकार या मॅच मध्ये पलटवार झालाय. मात्र बघायचंय किशोरला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 42 धावा चेस करायच्या आगासन पोटी बसला. ऑन द पेपर थोड्याशा जास्त वाटतायत मात्र अशक्य नाहीयेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. पहिलाच बॉल निलेश कापसेचा पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. देश जातीलकर अंतारली यांच्याकडनं सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपये. हाही फटका चांगला आहे. प्रयत्न चांगले केलेत. बघाचे चेंडू थांबलाय. 2 धावा मिळाल्यात किशोरच्या खात्यामध्ये. बघा फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना ऑन साइडला खेळायचं होतं. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती. जिग्नेश जातीलकर यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर आगासन संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइस. जे अंतारलीचे बघा भीम कान ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अंतारलीचे बघा जिग्नेश जातीलकर यांच्याकडे 3 बॉल 3 षटकार. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकार त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर आलेले 2 बॉल डॉट. हास्य पलटवार असतो निलेश कापसे. आताच FZ गाडी ज्याने जिंकली होती अध्यक्ष चषकामध्ये. जबरदस्त कामगिरी करत असताना 100 पेक्षा जास्त धावा, विकेट्स, कॅचेस, स्टंपिंग जबरदस्त खेळ राहिला होता. 7 स्टंपिंग केलं होतं निलेशने त्या स्पर्धेमध्ये. 3 झेल 3 रनआउट. इथे मात्र किशोरला 3 बॉल सलग डॉट टाकलेत बघा. षटकार आला तो शॉर्ट प्लेनचा बॉल होता. त्यानंतर चौकार अडवला गणेश पाटीलने. त्या चेंडूवरती 2 धावांनी. हा बघा ऍक्शन रिप्ले. हेच पलटवार आहे. प्रत्येक बॉलवरती निलेश कापसे तुम्हाला मोठे फटके मारून देणार नाहीये. आणि याचमुळे तुम्हाला वाडेकरच्या विरोधात ज्यावेळी तुम्ही खेळता तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं कारण फिरकी गोलंदाज आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. दबाव होताच 3 बॉल डॉट आले त्याचा. मात्र झेल ड्रॉप झाला आणि बघा 2 धावाही मिळाल्यात. अजूनही बॉल मिळाला नाहीये. बघायचंय गंगारामने कॉल दिलाय. काय घडलंय काय. अशोक जिथे झेल होता तिथे 3 धावा मिळाल्या. हेच तर क्रिकेट आहे. 11 धावा आल्या आणि स्ट्राईक सुद्धा आता किशोरकडेच राहिली आहे. 18 बॉल 31 या मॅच मध्ये अजूनही आगासनला करायचे आहेत. निलेश कापसेचा पलटवार झाला होता मात्र बघा तरी खेळाडूंचा प्रोत्साहन तो वाढवतोय आणि हेच तर खासियत आहे निलेश कापसेची. चुकी झाल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजवतो. खेळाडूंना प्रोत्साहन देतो. चला फिल्डिंग लगेच सेट करा निलेश. कारण स्वतः एक प्रोफेसर आहेत, शिक्षक आहेत. त्यामुळे फिल्डिंग लगेच लावा प्लीज वाडेकर. जरी शेवटची मॅच असेल वेळेच्या बाबतीत आयोजकांना तुला प्रचंड मेहनत करावी लागते. पुन्हा या स्पर्धेसाठी उपस्थित राहावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी असतात. खेळपट्टीची दुरुस्ती. करणला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॉल बॉय आमचे त्यांची प्रचंड मेहनत बघा. लगेचच त्यांनी हात दाखवलाय. नाही मेहनत प्रचंड आहे. 18 बॉल 31. करण वजे क्या बात आहे. अठरा बॉल 31. झेल सुटल्यानंतर 3 धावा मिळाल्या. हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आणि आता विजय भोईर आलेत. फिरकी गोलंदाज आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत 18 बॉल मध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. झेल सुटलाय की आता मॅच सुटली आहे हे सांगणं थोडंसं कठीण आहे कारण किशोरचा झेल सुटलाय. मात्र हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. किशोर फायदा घेऊ शकले नाहीयेत. किशोरला असं वाटतं की या बॉलवरती षटकार यायला पाहिजे होता. मात्र वाटून फायदा नाही. एकच धाव मिळाली. बारा धावा एकच धाव घेतली. गंगारामकडे आता स्ट्राईक आहे. एक सोपा झेल होता बघा. बरोबर झेल हातामध्ये आला होता. विजयला विकेट मिळाली कारण की फिरकी गोलंदाज आहेत. 17 बॉल 30.
गंगारामने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय पिंपला देवी सिक्सर. आपण पाहिलं तर ओमसे MTC स्पोर्ट मी थोडासा वेळ जरूर घेतला आमच्या ऑपरेटरने. 12 वरती त्यांची धावसंख्या थांबली होती. 18 धावा झाल्यात 16 बॉल मध्ये. आता 24 या मॅच मध्ये करायचे. गंगारामकडे प्रचंड ताकद आहे आणि ताकदीचा वापर करत असताना आधी शॉर्टर प्लेनचा बॉल होता. क्लीन बॉल पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि आता मात्र गंगारामला माघारी परतावं लागेल. 18 वरती पहिला धक्का आगासनला. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. बरोबर एष्ट्यांच्या मधोमध हा बॉल होता. गंगाराम थोडेसे जास्त शफल झाले. नॉट क्लीन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय भोईरकडे व्हेरिएशन चांगलं आहे. संपूर्ण जय पिंपला देवी क्रिकेट संघ मनपाडा ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी तुम्हाला पाहायला मिळते. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चला नवीन फलंदाज बिंदास आलेत. 15 बॉल 24. अशोक आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं अजूनही काही धावा येतील, मात्र पलटवार विजय भोईरचा पाहायला मिळालाय. निलेश कापसा अष्टपैलू खेळाडू आहेत. विजय भोईर अष्टपैलू खेळाडू आहेत या टीमकडे. योगेश व्यापारी सारखा गोलंदाज या टीमकडे. तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. विजयला पलटवार करावं लागेल कारण की 15 बॉल मध्ये 24 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये बिंदासला तुम्ही पाहतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक ठेवण्यात आलेले आहे डीप मध्ये. विजय हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राशी मी आताच उल्लेख केला की ठेवण्यात आलेला आहे. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. बॉल अजूनही मिळाला नाहीये. फिल्डिंग खराब आहे. मंगेश इलेवन वाडेकर संघ या मॅच मध्ये वारंवार चुका करत असताना धावा झाल्यात 20. 14 बॉल मध्ये 22 अजूनही करायचे आहेत. 10 बॉल मध्ये 20 बनवलेत. 14 मध्ये 22 मार्क नाहीयेत. 2 धावा या बॉलवरती आपण पाहिलेत. 20 धावा धापाल होते आपण बघू शकाल. विजयचा पुढचा बॉल स्ट्राइक एंडला बिंदासला तुम्ही पाहतायत. क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा फलंदाज त्रिफळचित. ज्या प्रकारे गंगाराम बाद झाले होते त्याच प्रकारे बिंदाची खेळी समाप्त. तुम्ही जास्त सफल झाले तर नक्कीच तुम्हाला विकेट द्यावी लागेल. 13 बॉल 22. फलंदाज एक्झॅक्टली काय करतात विजयच्या विरोधात. ऑप्शनच्या बाहेर येत आहेत. बॅटिंग करण्यासाठी 13 बॉल 22 या मॅच मध्ये करायचे आहेत. ज्या विजयला षटकार लागला त्या विजयने बघा पलटवार केलंय. पुढच्या 5 बॉल मध्ये 4 बॉल मध्ये 3च धावा दिल्या आहेत. 2 विकेट घेतलेले आहेत आणि दोन्ही महत्वाचे विकेट घेतले आहेत. इथे हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. लालचंदने पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सिक्सर. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या 16.
आणि आता संदेश दळवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अजून एक फिरकी गोलंदाज या टीमचा. मगाशी उल्लेख केला योगेश व्यापारी ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. अध्यक्ष चषक मध्ये बेस्ट बॉलर होते. LED टीव्ही सुद्धा मिळाली होती. लालचंद स्ट्राईक केल्यानंतर बघा अजून 2 षटकार मारले तर काळूराव मुंडे यांच्याकडे 5000. काय घडलंय? विकेट रनआउट. ज्या बॅट्समनने षटकार मारला होता तो रनआउट आणि आता 12 आलेत. लालचंदला माघारी परतावं लागले. 11 बॉल मध्ये आता 16 करायचे त्या मॅच मध्ये. मॅच ऑन. वाडेकर संघ तुमच्या समोर. तो कधी पलटवार करेल या ओव्हरमध्ये संदेश दळवीने जर या मॅच मध्ये 5-6 धावांचं षटक टाकलं तर पुन्हा कमबॅक होईल. कारण योगेश व्यापारीचं षटक अजून येणं बाकी या मॅच मध्ये. तर एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेत बाहेर घेऊन जाऊ शकते हे लक्षात ठेवावं लागेल. आकाशन 40+ टीमला 11 बॉल 16 त्या मॅच मध्ये करायचे आहेत. संदेशचा पहिलाच बॉल डॉट आलाय. विनोद बजे यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 3000 रुपये कॅश प्राइज शेवटपर्यंत पारितोषिक असेल. विनोद बजे यांचं बॅनर जर डायरेक्ट हिट होते 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. सिंगल आली आहे. 10 बॉल मध्ये अजूनही 15 करायचे त्या मॅच मध्ये. किशोर आणि आता बाळाराम. कदाचित 1 धाव झाली असती असं लालचंदला वाटत होतं. थ्रोफेकी ॲक्युरेट नव्हती. हा चांगला बॉल होता. लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. किशोरने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा बाळाराम पोहोचतील का? आणि अखेर पोहोचलेत. 2 धावा वेगाने कशा बशा पूर्ण केलेत. 9 चेंडू मध्ये आता 13 करायचे आहेत. संदेशला माहिती आहे चांगली फिल्डिंग झाली. असे एकमेव संघ मी पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये मिस फिल्डिंग झाल्यानंतर सुद्धा खेळाडूंसाठी टाळ्या वाजल्या जातात. निलेश कापसे कंपनी मात्र हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. संदेश चांगली गोलंदाजी करत असताना 8 बॉल 13 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. कधी षटकार येत आहेत, कधी डॉट बॉल येत आहेत, कधी विकेट येत आहेत. सर्व या मॅच मध्ये बघा हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. मात्र बाउन्स सुद्धा तितकाच देतात संदेश. इतकं सोपं नाहीये. हाही चांगला बॉल होता. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. तिसरे पंच रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे बघायचे. 8 बॉल 13 करायचे होते. हा डॉट बॉल असेल तर 7 बॉल 13चं इक्वेशन येईल. संदेश फिरकीचं जादूगर आपण म्हणतो. नक्कीच फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर. अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट संदेश वाडेघर संघासाठी खेळलेले आहेत. निलेश खेळलेले आहेत, गणेश खेळलेले आहेत. इज अ फेअर डिलिव्हरी. 7 बॉल 13. 7 बॉल 13. 8 बॉल 13 होते. 9 बॉल 13 होते. अजून एक मगाशीच उल्लेख केला जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता लालचंद, ज्याच्या बॅटमध्ये षटकार आला होता तो रनआउट झाला. आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये कारण शेवटचं षटक सुद्धा योगेश व्यापारीचं आहे. 6 बॉल 13. जगदीश जिग्नू दातीलकर यांच्याकडनं 2 षटकार मारले किशोरने तरी 1000 रुपये. 1000 जमा आहेत आमच्याकडे. जिग्नू दातीलकर यांच्याकडनं 6 बॉल 13ची गरज आणि 2 षटकार तर मॅचही जिंकू शकतो. आकाश संघामध्ये इतकं सोपं नाहीये. अध्यक्ष चषक मध्ये बेस्ट बॉलर जे होते योगेश व्यापारी ते गोलंदाजी करण्यासाठी आलेत. LED टीव्ही त्यांना मिळाली. 6 विकेट घेतल्या होत्या अध्यक्ष चषक मध्ये. ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 40+ साठी आपण होंडा शाईन बाईक तुम्ही पाहतायत. निलेश कापसे बघा शेवटपर्यंत मॅच सोडत नाही. खासियत आहे निलेश कापसेची. आणि होंडा शाईन तुम्हाला पाहायला मिळते. साहिल नरेश ठाकूर सोनारपाडा यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. जिथे आपण पाहतो बालाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष वजे साहेबांना तुम्ही पाहतायत आणि एकनाथ दादांना बघू शकाल. चला मॅच सुरू करा. 4 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. 6 बॉल 13.
पहिलाच बॉल उंच गेलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती किशोरची विकेट मिळाली. चांगला झेल, फलंदाज किशोर बॅक टू द पॅव्हेलियन. प्लान त्यानंतर आनंद साजरा करत असताना हरेश. आता नवीन फलंदाज सुनील मुंडे आलेत. 5 बॉल 13 कंपल्सरी चेसिंग. 40+ संघटनेचा नियम. जो संघ जिंकेल तो 6 एप्रिलला संदप 40+ संघावर सुपर 8 ची मॅच खेळेल. तो संघ कोणता असेल, आगासन की वाडेकर, याचं उत्तर तुम्हाला आता काही क्षणातच मिळेल. फटका चांगला आहे, समोर खेळत आहेत गोळीच्या वेगाने, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार. बॅट मधून 4 चेंडू आणि 9 धाबांची गरज असताना दोन धावा आता पूर्ण झाल्यात की नाही बघायचे. आणि इथे फलंदाज रनआउट. रिव्ह्यू सेकंड रनसाठी आपण चेक करूया. 4 बॉल 9 ची गरज होती. चार बॉल 9, 2 पूर्ण असतील. 2 रन पूर्ण असतील तर तिसऱ्या रनला फलंदाज रनआउट आहे, त्यामुळे थांबायचे जरा शरद. 2 धावा पूर्ण आहेत संदीप सर. तिसऱ्या रनला फलंदाज बाद. म्हणजेच काय 3 बॉल 7 करायचे आहेत. फलंदाज बाळाराम रनआउट. 3 बॉल 7 आणि आता स्ट्राइक शरद कडे. शरद आणि सुनील. सुनील कडे स्ट्राइक चालली असती मध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि बाळाराम रनआउट झालेत. 3 बॉल 7 करायचे आहेत. तीन बॉल 7. 3 चेंडू 7 धावा कंपल्सरी. निलेश कापसे थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. मास्टर माइंड खेळाडू आहेत. शेवटचे 3 बॉल आणि 7 धावा करायचे आहेत. तीन बॉल 7. गणेश पाटीलने शेवटच्या बॉलवरती जो षटकार मारला होता तोच आता राहिलाय. 3 बॉल 7. वाईड आहे. 3 बॉल 6. आता या मॅच मध्ये बघा जो मी बघाशी उल्लेख केला, गणेश पाटीलने एक षटकार मारला होता शेवटच्या बॉलवरती इनिंगच्या, तोच त्याच धावा राहिल्यात. इथे फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 2 धावा इथे मिळालेत. आता 2 बॉल 4. कंपल्सरी चेसिंग. 40+ संघटनेचा जो नियम आहे तोच तुम्हाला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 4 करायचे आहेत. शरदच्या बॅटमध्ये 2 धाबा आलेले आहेत. थोडीशी चर्चा करत असताना सुनील तुम्ही पाहतायत. निलेश कापसे थोडीशी चर्चा करतायत. चला मॅच सुरू करा.
मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावा वाडेकर. 2 चेंडू मध्ये 4 करायचे आहेत. थोडस टेन्शनचं वातावरण आता मंगेश इलेव्हन वाडेकर. मग अशीच मी उल्लेख केला होता, जो शेवटचा षटकार होता गणेश पाटीलचा, तो फायदेशीर ठरू शकतो या मॅच मध्ये. मात्र बघायचं इथे अजूनही मॅच संपली नाहीये. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 4 धावा करायचे आहेत. निलेश कापसे थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये गॅप भरपूर मोठी आहे. कव्हर्स पॉइंटच्या मध्ये गॅप भरपूर मोठी आहे, त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करतायत. निलेश कापसेला तुम्ही पाहतायत मास्टर माइंड खेळाडू त्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 24 धावा केलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 26. चला मॅच सुरू करा निलेश. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. 2 बॉल 4. चला बरोबर 2:31 मिनिट झालेत. अशोक येऊ तर खरं ते 2ला मॅच संपेल मात्र नाही. काय घडलंय? निलेशकडनं बॉल सुटलाय, त्यामुळे धावी मिळेलच आणि बेल्सही पडली नाही. क्या बात आहे. 1 बॉल 3 22 म्हणजे स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. आणि आता मॅच शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 3 वाडेकर विरुद्ध आगासन. जबरदस्त मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही, कारण की हा बॉल निलेश कापसेच्या हातात सुटला होता, त्यामुळे रन्स नक्कीच ग्राह्य धरली जाईल बाईच्या स्वरूपात. आणि आता शेवटच्या बॉलवरती 3 धावा करायच्या आहेत. 3 धावा धावून घेतल्या जातील. चौकार येईल, षटकार येईल, काय घडेल बघायचं आता शेवटच्या बॉलवरती. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर मी मगाशी उल्लेख केला होता, इथे चौकार आला तरी मॅच जिंकू शकतो. 3 धावा धावून जरी घेतल्या तरी सामना. चला फिल्डिंग सुरू करा, मॅच सुरू करा प्लीज. प्रत्येक बॉल नंतर मीटिंग नकोय. चला मॅच सुरू करा. स्टंपला बॉल लागला. निलेश कापसे बघतायत मग बेल्स पडली का नाही. 1 बॉल 3. चला शेवटच्या बॉल साठी जोरदार टाळ्याने स्वागत करूया. वाडेकर विरुद्ध आगासन, आगासन विरुद्ध वाडेकर. 1 बॉल 3 धावा 3 1 बॉल. हे समीकरण या मॅच मध्ये. आता फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 3 धावा धावून घ्याव्या लागतील. चौकार मारावा लागेल की षटकार मारून मॅच फिनिश करतील. सुनील मुंडे बघायचंय. शेवटचा बॉल आणि 3 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि 3 धावा. स्ट्राईक एंडला सुनील, गोलंदाज योगेश व्यापारी, ज्याने 5 बॉलमध्ये 9 आतापर्यंत खर्च केलेत. शेवटच्या बॉलवरती 3 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. तशी धाव नाहीये का? हातात होता ना, स्ट्राईक नाही सोडली, तशी रन नाही. 3 धावा पूर्ण नाहीये. 2च धावा बघा. मॅच टाय झाली. कंपल्सरी चेसिंग. तरी आम्ही चेक करतोय. एका क्रीचवरच आहे तो. क्रीचवरच आहे. क्रीचवरच आहे. क्रीचवरच आहे. बाहेर नाही. दोन्ही एंड एका वेळेस क्रीज तुम्हाला सोडायचे. जो 40+ संघटनेचा नियम आहे बघा. 1 शॉट 1च धाव कमी पडली बघा. एका धावेने सामना जिंकलाय वाडेकर संघाने. म्हणजे लालचंदची विकेट जिथे गेली होती बघा, जिथे 1 रन आपल्याला वाटत होती, ती रन किती मागात पडली या मॅच मध्ये. आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय तो मंगेश इलेव्हन